नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचा विशेष कार्यक्रम सेंटर पॉइंट विथ डॉक्टर उदय निरगुडकर. आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत त्याची दृश्य तुम्ही एका विंडोमध्ये बघता आहात. राहुल गांधींचं हे भाषण जर कालचं तुम्ही ऐकलं असेल तर तुमच्या मनात नेमके काय विचार आले? खरं खरं सांगा की अशा पद्धतीची एक व्यक्ती जिचं वय 57 वर्ष आहे, म्हणजे 60 ते आता पूर्ण करतील 2 ते 3 वर्षामध्ये. साठी बुद्धी नाठी म्हणायचं का सर ह्याला? नेमकं काय आहे? म्हणजे स्वतःच्या पक्षाला यांनी काय दिवस दाखवायचे ठरवले? काय माहितीये का? हात कपाळावर मारायचा का कपाळ भिंतीवर आपटायचं एवढाच फक्त आता प्रश्न काँग्रेसवाल्यांसमोर उरलेला आहे. याचं कारण हा कार्यक्रमाचं शीर्षक बघा तुम्ही काय आहे, रचनात्मक. रचनात्मक. परंतु रचनात्मक काँग्रेस असं याचं शीर्षक आहे. त्यांनी जंतर मंतर काँग्रेस असं याचं स्वरूप करून ठेवलंय. ही परिस्थिती आहे. त्यांना भाजपच्या सरकारच्या फॉरेन पॉलिसीवर टीका करायचा पूर्ण अधिकार आहे आणि ती त्याने अभ्यास करून करावी. असं नाहीये की सगळंच बरोबर असू शकतं, काही त्रुटी असू शकतात, काही ठिकाणी गतीचा प्रश्न असू शकतो, काही ठिकाणी सुधारणा सुचवू शकता. त्याही व्यतिरिक्त जाऊन भाजप संघ यांच्यावर त्यांची जी नेहमीची टीका आहे ती तुम्ही नक्की करा. ती त्यांनी केली सुद्धा की दे आर बंच ऑफ जोकर्स. काही हरकत नाही, अशा स्वरूपाची तुम्हाला टीका करायची आहे करा. अशा प्रकारच्या बेसलेस टीका करूनच तुम्हाला पप्पू हे नाव मिळालेलं आहे आणि ते लोकांना पटलेलं आहे आणि तुमच्या आयुष्याला ते चिकटलेलं आहे. लक्षात ठेवा. ते एवढ्याच करता कारण तुम्ही वारंवार दर 2-4 महिन्यांनी अशी संधी लोकांना की आपण जे मूर्ख म्हणून गणलेलं गेलो तो 2014च्या आधीपासून ते अजूनही तसेच मूर्ख आहोत असं ते वारंवार सिद्ध करतायत. आणि काय काय यावेळेला प्रश्न त्यांनी काय मिमिक्री काय केली तर नरेंद्र मोदी कोणत्याही राजकीय नेत्याला विशेषतः परदेशातल्या भेटताना एक घट्ट आलिंगन देतात, विच इज अ व्हेरी मच प्रॅक्टिस. पंडित नेहरूंचे असे अनेक व्हिज्युअल्स आहेत, इंदिरा गांधींबरोबरची व्हिज्युअल्स आहेत, राजीव गांधींबरोबरची व्हिज्युअल्स आहेत की ते आंतरराष्ट्रीय नेत्यांना भेटताना तो एक डिप्लोमसीचा भाग आहे, तो एक वेलकमचा भाग आहे. परंतु कुठल्याही गोष्टीवर टीका करायची आणि त्यात सर्वात आक्षेपार्ह म्हणजे की त्यांनी तशी मिठी मोदींची फॉरेन पॉलिसी म्हणजे काय तर फक्त लोकांना घट्ट मिठ्या मारणे. खरं तर आपण पुढच्या आठवड्यात एक वेगळा कार्यक्रम करूया मॅडम, आणि तो आपल्या प्रेक्षकांसाठी लोकांचा असा गैरसमज होऊ नये की हे बोलताय ते खरं आहे, कोणाचा होणार नाहीये. पण या फॉरेन पॉलिसीनी काय काय अचीव्ह केलं याचा एक वेगळा कार्यक्रम करूया. ठीक आहे, तुम्हाला टीका करायची आहे करा, तुम्हाला त्याची मिमिक्री करायची आहे तीही करा, पण त्याच्यानंतर तुम्ही संदीप दीक्षित ज्यांची आई शीला दीक्षित 3 वेळा दिल्लीची मुख्यमंत्री होती आणि त्यांचे आजोबा हे केंद्र सरकारात मंत्री होते, त्यांचे वडील काँग्रेसचे जुने कार्यकर्ते नेते होते, आणि तुम्ही त्यांना प्रश्न विचारता काय मेलोनी समजून तुम्ही मला मिठी मारलीत का? आता या जॉर्जिया मेलोनी कोण तर राहुल गांधी यांच्या मातोश्री सोनिया गांधी ज्या इटली देशातनं येतात आणि वारंवार इटलीला जात असतं हे कुटुंब, त्या इटलीच्या त्या लोकप्रिय प्रधानमंत्री आहेत. त्यामुळे एक प्रकारे तुम्ही इटलीचा सुद्धा म्हणजे आपल्या आईच्या माहेराचा तुम्ही अपमान करता याची जाणीव होतीये का? हे त्यांचं वागणं दिवसेंदिवस बेताल आणि अहंकारी इतकं होत चाललेलं आहे. संसद चालू द्यायची नाही हे ठरवूनच पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आणि दर 2 दिवसानंतर आपली मागणी बदलत गेली. 20 जुलैला जंतर मंतरवरचं आंदोलन हिंसक झालं, त्याच्यावर लाठीचार्ज झाला. तेव्हापासून आतापर्यंत शेवटच्या दिवसापर्यंत संसद या माणसाने काही चालू दिली नाही. प्रत्येक वेळी मागणी बदलत नेली. लाठीचार्ज बद्दल चर्चा झाली पाहिजे, चर्चा मान्य केल्यानंतर ती अमित शहानी केली पाहिजे. अमित शहा चर्चेला झाल्यानंतर नाही तिथे मोदी साहेब हजर असले पाहिजेत. त्याच्यानंतर काय तर म्हणे पहिले तुम्ही अयोध्येतल्या मंदिरातल्या चढाव्यातल्या घोटाळ्याबद्दल बोला आणि त्याच्यानंतर नाही आता आम्हाला राजीनामाच पाहिजे. अशा प्रकारचा अट्टहासाचा जो कार्यक्रम आता काँग्रेसवाले सहन करतायत, मला त्यांच्या धैर्याची कीव आता यायला लागली आहे की किती काळ हे सहन करायचंय.
एवढी संधी भारतीय क्रिकेटमध्ये कोणालाही मिळाली नाही, तुम्हाला सांगतो. एक सीझन वाईट गेला की माणूस टीमच्या बाहेर जातो. इकडे सीझनवर सीझन चाललेत. त्या सीझनवर सीझन दर सीझनला माणूस खालीच जात चाललेला आहे. पण कुठल्याही प्रकारची खंत नाही, कारण आम्ही राज्य करायला जन्माला आलो आहोत, कारण आम्ही एका विशिष्ट घराण्यात जन्माला आलो आहोत. बाकी सगळे तुच्छ आहेत. आणि म्हणून अशा प्रकारचे उद्गार काढायचे आणि रोज ऑप्टिक्स काहीतरी करत राहायचं. आणि तुम्ही एकदा केलं की तुमचे नेते तसंच करतात, तुमचे कार्यकर्ते तसंच करतात. त्या रेणुका चौधरी, शूर्पणखा फेम, ते तर काय चष्मा का गॉगल होता, त्याच्यावर मोदी बिंदू असं त्यांनी लिहून आणलं होतं. का तर तेवढे टीआरपी मिळतो. राहुल गांधींनी तो आदर्श घालून दिला. हे सगळं कशा करता करायचं, तर टीआरपी करता करायचं. मग त्याकरता कधी सभागृहामध्ये जाऊन मोदींना मिठी मार आलं, तर कधी संसदेच्या बाहेर लोकसभा अध्यक्ष धनगड यांची नक्कल करणं आलं. हे सगळं वारंवार ते करत आलेले आहेत, तुम्हाला सांगतो. आणि त्याचाच परिणाम आज ते काँग्रेसचं दुर्दैवानी कल्चर बनतंय. संसद चालू द्यायची नाही, 2.5 लाख रुपये मिनिटाला खर्च होतो, 140 कोटी रुपये या अधिवेशनाचे पाण्यात गेले, त्याबद्दल काही खंत नाही. पण माझा अहंकार आणि संसद माझ्याच मताप्रमाणे चालली पाहिजे, हा हे का. आणि आता तर हा बालिशपणा, म्हणजे जंतर मंतर वरचे बिभत्स आणि अभद्र बोलणारे आंदोलक हे तुमचे स्पर्धक आहेत की काय, असं आता वाटायला लागलेलं आहे, तुम्हाला सांगतो. सर, राहुल गांधी यांनी यापूर्वी म्हणजे सगळ्यात यामधलं खेदजनक बाब अशी आहे की ज्या मेलोनींचा उल्लेख तिथे झाला त्या एक महिला आहेत, त्या एका राज्याच्या एका देशाच्या प्रमुख आहेत, त्यांचा एक सन्मान आहे. तुम्हाला भलेही तुमच्या देशातल्या पंतप्रधानांबद्दल काही तक्रार असेल आणि त्यांच्याबद्दल तुम्हाला हे करायचं असेल, एका महिलेचा अशा प्रकारे अवमान करण्याचं, जी सर्वोच्च पदावर एका देशाच्या आहे, ही कुठली आली फॉरेन पॉलिसी? याला कुठलं शहाणपण म्हणणार? आणि हे इथे सगळं एक मला जनतेला मुद्दा कळत नाही असं वाटतं. मला मला मुद्दा इथे असा मांडायचा आहे. काँग्रेसचं अलीकडे कल्चर बनलं की काय असं वाटायला लागलंय. आठवा ते दिग्विजयी उद्गार आठवतात का? क्या टंच माल है, आठवतात का दिग्विजयी उद्गार? त्याच्यानंतर हिमाचल प्रदेश, कंगना राणावत निवडणुकीला उभ्या होत्या. काँग्रेसच्या उमेदवारांनी त्यांच्याबद्दल काय उद्गार काढले, मंडी में क्या भाव चल रहा है. हे तुमचं कल्चर आहे का? ही तुमची संस्कृती आहे का? याआधी कर्नाटकामधल्या आमदारांनी भर सभागृहात काय काय प्रकार केले होते, हे सुद्धा आपण पाहिलेले आहेत. आणि दुर्दैव आहे की हे आता काँग्रेसचं कल्चर बनतंय. आणि जर कोणाला वाटत असेल की याच्यामुळे मतं मिळतील, तर एक लक्षात ठेवा, या सगळ्या ठिकाणी काँग्रेसचा नंतर पराभव झालेला आहे. टीआरपी, खर तर तुम्हाला एक दिवसाचा टीआरपी आणि रील्स तुमची सुपरहिट करणारा यंत्रणा तुमच्याकडे असल्यामुळे सुपरहिट होऊ शकतात. परंतु लोकांची सहानुभूती, लोकांचं समर्थन अशाने उलट दूर जात आहे. आणि आज लिहून ठेवा हे वाक्य, लिहून ठेवा हे वाक्य आज. याचा फटका उत्तर प्रदेशच्या निवडणुकात त्यांना बसल्याशिवाय राहणार नाही. आणि याचं प्रत्यंतर, हा बाईट आपण ठेवून देऊया, तो त्या निवडणुका झाल्यानंतर लोकांना पुन्हा ऐकवूया. आपण गेले काही दिवस पाहिलं की राहुल गांधी, म्हणजे आता अधिवेशनाच्या एक दिवस आधी, अधिवेशन संपण्याच्या एक दिवस आधी, परवा राहुल गांधी जे म्हणाले होते ते की आम्हाला अमित शहाचं भाषण ऐकण्यामध्ये कुठलाही रस नाही, त्यांनी फक्त अमुक बोलावं तमुक बोलावं. परंतु स्वतः राहुल गांधी मात्र संसदेमध्ये बेछूट वाटेल ते बोलतात. मैं मुद्दे पे आ रहा हूं म्हणून त्यांची जर भाषणं आठवली तर कधी सर्कस, कधी काय, कुठली उदाहरणं देतात. अगदी. ह्याचं कारण काय माहितीये का? त्यांची जी सगळी विचारधारा आहे ना, त्या विचारधारेचं सारांश हा आपल्याला योगेंद्र यादव यांच्या लेखामध्ये आढळतो, योगेंद्र यादव यांच्या बाईटमध्ये आढळतो. अब लोकशाही संसद से नहीं सड़क से चलेगी, म्हणून ही सड़क छाप वक्तव्य येत आहेत. अब चुनाव नहीं, प्रतिरोध, रेजिस्टन्स विल डिसाइड डेमोक्रेसी. ही जी एक नवीन लोकशाहीतली तुम्हाला मिळालेली हत्यारं वापरून
लोकशाही डिफीट करण्याची नवीन मानसिकता जी तरुणांमध्ये पण रुजवायचा जंतर मंतर मधून आटोकाट प्रयत्न केला, त्याचाच हा सगळा. बघा अभिजित दिपकेचं विधान आत्ताचं काय आहे. 20,000 कोटीची नवीन संसद बांधायची काय गरज होती, त्याच्याऐवजी शाळा काढायच्या होत्या. मग उद्या तुम्ही म्हणाल राज्यांमधल्या विधानसभा आणि विधान परिषदा काय कामाच्या, त्या सुद्धा पाडून टाका. त्यानंतर तुम्ही विधान कराल ग्रामपंचायती कशा करता, म्हणजे संपूर्ण संसदीय परंपरा, संसदीय प्रणाली तुम्हाला उखडून टाकायची आहे. आणि त्याकरता बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिलेला तुम्हाला कायदेभंगाचा आणि प्रोटेस्टचा अधिकार वापरायचा आहे. म्हणजे ज्या संविधानामुळे अधिकार तुम्हाला मिळाला तोच वापरून तेच उद्ध्वस्त करायचे. हे जे डॉक्ट्रिन योगेंद्र यादव यांनी दिलेलं आहे ना, तेच डॉक्ट्रिन इकडे वापरताना दिसत आहेत. आणि मला इथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना विचारायचं आहे की तुम्ही एवढे बचावात्मक का दिसता आम्हाला. आज तुमच्याकडे डिलिमिटेशन सारखं उत्तम बिल होतं, तुमच्याकडे FCRA सारखं या देशातल्या घुसखोरांच्या विरोधात, धर्मांतराच्या विरोधात उभं राहणारं एक उत्तम बिल होतं. परंतु मला ज्या प्रकारची आक्रमकता भाजपमध्ये दिसायला पाहिजे होती ती खरोखरच दिसली नाही. तर रोज काहीतरी नवीन ऑप्टिक्स राहुल गांधी करतायत, त्याच्याच बातम्या होत आहेत, असं दुर्दैवाने दिसत चाललं. म्हणजे हे काय झालंय की रामायणापेक्षा बिग बॉस पॉप्युलर व्हायला लागलाय आता. अगदी बरोबर आहे सर. आणि याच प्रश्नावर मी येणार होते की हे सगळं सुरू असताना भारतीय जनता पार्टीचे शीर्ष नेते आणि एकंदरच त्यांचे सगळे बाकीचे कार्यकर्ते नेते काय करतात. कारण संसद चालू न देण्यासाठी राहुल गांधींनी जे जे केलं त्या सगळ्या अजेंडाला कुठेतरी डिफेन्सिव्ह असं म्हणणं गेम जो आहे तो खेळला गेला भाजपाकडून. हे निश्चित देशाने पाहिलेलं आहे. आणि कार्यकर्ते त्यामध्ये त्यांचं काय भूमिका असेल, काय राजकारण असेल माहित नाही, कदाचित ते पुढे लक्षात येईल सुद्धा. परंतु आजच्या घडीला जी तुम्ही बोलून दाखवलं तीच भावना ही भाजपाच्या चाहत्यांमध्ये आहे, त्यांच्या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये. मला त्या पलीकडे जाऊन काँग्रेसचे जे सहयोगी पक्ष आहेत, ममता बॅनर्जी आहेत, शिवसेना आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा जोसेफ विजय की जे अलीकडे नवीन त्यांचे सहकारी झाले आहेत, द्रमुकचा हात इतक्या वर्षानुवर्षाचा सोडून सत्ता मिळते म्हणल्यानंतर त्यांना धक्क्याला लावलेलं आहे त्यांनी. हे जे सगळे राजकीय पक्ष आहेत त्यांचं या अशा प्रकारच्या स्त्रियांवरच्या भेदभाव करणाऱ्या वक्तव्याबद्दल त्यांना काय म्हणायचंय, त्यांचं काय मत आहे, डू दे अप्रूव्ह ऑफ दिस. राजकारणातल्या गंभीर डिबेटला आम्ही मनोरंजनाच्या पातळीवर आणून ठेवतोय आणि संसदेऐवजी सडकछाप राजकारण या देशात सुरू होत आहे. याविषयी त्याला काय म्हणायचं या सगळ्यांना हे जाणून घेणं जास्त महत्वाचं आहे. भारतीय जनता पक्षाला आज न उद्या या प्रश्नावर आक्रमकता अधिक दाखवावीच लागेल आणि ती टीका आता करायची संधी प्लॅटरवर दिली आहे. मला असं वाटतं संदीप दीक्षित यांनी तो प्रश्न त्याला मुद्दामून विचारला की काय. संदीप दीक्षित यांना मिठी मारल्यानंतर त्यांनी प्रश्न विचारला राहुल गांधींना की तुम्ही काय मला जॉर्जिया मेलोनी यां समजून मिठी मारलीत का. हा तंज कशावर केला होता, ही टीका टिप्पणी कशावर होती हे सगळ्यांना माहिती आहे. मला असं वाटतं त्यांच्या मातोश्री शीला दीक्षित यांना त्यांच्या अखेरच्या राजकीय काळामध्ये काँग्रेसनी ज्या प्रकारची वागणूक दिली, जसे अपमान केले आणि विजनवासात पाठवलं, त्याचा एक प्रकारचा सूड म्हणून की काय त्यांनी राहुल गांधींवर घेतला की काय असं वाटणं इतपत आता परिस्थिती काँग्रेसची अंतर्गत खिळखिळी झालेली आहे. आणि तेच आपल्याला त्यांच्या प्रश्नातून आणि राहुल गांधींच्या त्याच्यावरच्या हसण्यातून मला वाटलं. आणि दुर्दैव म्हणजे 125 वर्षापेक्षा अधिकची परंपरा असलेल्या या पक्षात समोरच्या कार्यकर्त्यांमध्ये यावरून हास्याचे चित्कार आणि टाळ्या येत होत्या. तुमच्यात महिलाही बसलेल्या होत्या. त्या महिलांना जॉर्जिया मेलोनी बद्दल हे ऐकून काय वाटलं असेल असे जाहीर उद्गार काढून. ही कुठली निराशा आहे, हा कुठला मत्सर आहे, ही कुठली वैफल्यग्रस्तता आहे की त्या वैफल्यग्रस्ततेला तुम्ही आता मनोरंजनाचं टोपणं घालून लोकांच्या समोर बिग बॉस सारखं टाकताय. संसदेची बिग बॉस करायची आहे का.
खूप गंभीर अशा स्वरूपाचे ही बाब आहे, कारण भारताच्या विरोधी पक्षनेता आहे आणि विरोधी पक्ष नेत्याचं पद सुद्धा तेवढंच जिम्मेदारीचं, जबाबदारीचं असतं. त्यामुळे संसदीय शिस्त, अनुशासन आणि एक सभ्यता ज्याला म्हणता येईल, की जी सार्वजनिक जीवनामधली किमान सभ्यता बाळगणं अपेक्षित आहे, त्या सगळ्याला हरताळ फासणारं हे वक्तव्य होतं. आणि यामध्ये एका महिलेचा, एका राष्ट्रप्रमुख असलेल्या महिलेचा अपमान होता, जी खरं म्हणजे तुम्ही म्हणालात तसं त्यांच्या मातोश्रींच्या देशातल्या आहेत त्या. आणि हा भाग आलाहिदा की त्या कुठल्या देशातल्या आहेत, परंतु कुठल्याही स्त्रीबद्दलचे असे अनुद्गार काढणं हे कुठल्याही व्यक्तीला, लोकप्रतिनिधीला शोभा देत नाही. आणि त्यामुळे राहुल गांधी हे वारंवार आपल्याच पक्षाला अडचणीत आणणारं का करतात? सर, त्यांना सत्ता नको आहे का? हे जे तुम्ही म्हणताय बिग बॉस सारखं करतायत, त्यांना समजावून सांगणारे कोणी नाहीयेत का पक्षातले? कारण कितीतरी वेळा असा प्रसंग येतो की सगळे भाजपाचे नेते सुद्धा त्यांना, त्यांच्या ज्येष्ठ नेत्यांना सभागृहात सुद्धा त्यांनी विचारलेलं आहे की आप इनको क्यों नहीं समझाते. 57 वर्षाच्या माणसाला आता कुठे प्रायमरीत घालता? आता मला शिकण्याचं वय गेलं, आता रिटायर व्हायचं वय आलं राजकारणातलं, आणि तुम्ही तर अजून मला सांगताय की त्यांना का शिकता येत नाही. आता काय त्यांना प्राथमिक शाळेत घालणार का दिल्लीच्या हे शिकवायला? पंतप्रधानांचा उल्लेख, तुम्हाला कितीही द्वेष असेल त्यांच्याबद्दल, पंतप्रधानांचा उल्लेख तुम्ही वारंवार एकेरी करता. लक्षात घ्या तुम्ही काय प्रकारचा प्रिसिडन्स सेट करताय. आणि पप्पू हे नामनिदान तुम्हाला का चिकटलं, ज्याच्यावरून तुम्ही रिॲक्ट होऊन जर करत असाल तर लक्षात घ्या ते तुम्हाला का चिकटलं हे तुमच्या वर्तनातून तुम्ही सिद्ध करताय. खरं तरी संधी होती की मला दिलेलं पप्पू किती चुकीचं आहे हे सिद्ध करायची. काँग्रेसच्या हातात नीट सारखा एक मोठा मुद्दा होता, परंतु ज्या वेळेला तो नीटचा मुद्दा ऐरणीवर आला त्यावेळेला महाशय परदेशी निघून गेलेले होते आणि छात्र की गुणचे कार्यक्रम त्यामुळे करता आले नाहीत. आणि तो मुद्दा हा सगळा कॉक्रोच जनता पार्टी घेऊन गेला. त्याचं फ्रस्ट्रेशन आहे हे. आणि येऊ घातलेल्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकात आपलं स्थान काहीच नाही आणि आपण समाजवादी पक्षामागे फरफटत जातोय छोटे म्हणून. या जाणीवेतून अजून इतक्या वर्षांतरी आपल्याला या सरकारला हरवता येत नाही म्हणून षडयंत्र करायची, आणि त्या षडयंत्राकरता बाहेरून मदत. आणि म्हणूनच 1 वर्षाच्या आत मोदी सरकार कोसळणार हे विधान आणि त्यानंतरच्या सगळ्या घटना तुम्ही बघा, तुम्हाला त्याच्यात एक प्रकारची मेथड दिसेल, एक प्रकारचं वेल प्लॅन्ड गोष्ट दिसेल. जशी आपल्याला दिसली की निकोबार आयलंड मध्ये गेल्यानंतर तिथे लगेच व्हिडिओ करायचा, त्याच्या आधी चायनीज नेत्यांना भेटायचं, त्याच वेळी सोनिया गांधी यांची भारतातल्या सर्व वर्तमानपत्रामध्ये एकाच दिवशी मोठी मोठी निकोबार प्रोजेक्टला विरोध करणारे आर्टिकल्स येणार. हा सगळा कॉर्डिनेटर एफर्ट आम्हाला कळत नाही असं समजायचं का? त्यामुळे ज्या वयात रिटायर व्हायचंय त्या वयात आता प्राथमिक शाळेत त्यांना कोण घालणार? अगदी बरोबर आहे. राहुल गांधी यांचं एकंदरच संसदेतलं वर्तन, संसदेच्या बाहेरचं वर्तन आणि ज्या प्रकारची भाषा ते वापरतायत त्याबद्दल त्यापासूनच धडे घेऊन आपण बघितलं की कोणी टेडी बेअर घेऊन येणं, कधी आणखी काही घेऊन येणं, कधी कोणी साधूचा वेश करून बसणं, म्हणजे ज्याला ऑल टाइम लो बिहेवियर असं म्हणायला पाहिजे, असं अगदी खालच्या पातळीवरचं राजकारण हे सुरू झालेलं आहे. या सगळ्यांना जर असं वाटत असेल की यामधून आपण कूल वाटतो तर तसं मुळीच नाही. यांना जनता घरी बसवेल जर अशा पद्धतीचं वर्तन असेल. कूलने फूल अगदी फूल बरोबर. वाटतो, फूल फूल वाटत, त्यांना कूल वाटतंय, लोकांना ते फूल वाटतायत अशी परिस्थिती आहे. तर या एकंदर सगळ्या वर्तनाबद्दल आणि संसद ज्या पद्धतीने यावेळचं सगळं अधिवेशन जे आहे त्याच्यावर पाणी फेरलं गेलं, ते चालू शकलं नाही, याबद्दल तुमची मतं काय आहेत ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास मी आणि निरगुडकर सर आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद.